अरे हनुमंता, असा एकटक नजरेने काय पाहतोस माझ्याकडे? याच्या अगोदर तू कधी पाहिलं नाही तुम्हाला? तर हनुमंतराय म्हणतात, आईसाहेब, अरे तुम्हाला वाटतंय की मी तुमच्याकडे पाहतोय, पण मी तुमच्याकडे नाही पाहतोय. म्हणे कुणाकडे पाहतोस? तर म्हणे, आईसाहेब, तुम्ही जो कुंकवाचा भांग भरलाय ना त्याच्याकडे पाहतोय. कशाचा भांग? कुंकवाचा, टिकलीचा नाही. कारण टिकली तर टिकली, नाही तर हुकली. एक म्हण ऐकली महाराज मी, कुंकू गेलं आणि टिकल्या आल्या, कुंकू गेलं आणि टिकल्या आल्या, आणि बाथरूमच्या भिंती सौभाग्यवती झाल्या. विठ्ठल विठ्ठल. आता ही म्हण खरी की खोटी ते मावलेच तपासत बसतील. आईसाहेब म्हणे, तुम्ही हा कुंकवाचा भाग का भरलाय? तर मोठं मार्मिक आणि आध्यात्मिक उत्तर दिलंय सीतामाईने. अरे हनुमंता, ज्या स्त्रिया कुंकवाचा भांग भरतात ना, तर त्याच्याने त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते. आणि म्हणून ज्या ज्या विवाहित स्त्रियांना असं वाटत असेल की आपले पती जास्त वर्ष जिवंत राहिले पाहिजे, त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे, तर त्या प्रत्येक विवाहित स्त्रियांनी रोज कुंकवाचा भांग भरावा. विठ्ठल विठ्ठल हनुमंतराव म्हणतात, आईसाहेब, अरे नुसता 1.5 इंच कुंकवाचा भांग भरला तर माझ्या प्रभू रामचंद्र पण काय होतं, आता आम्ही बऱ्याचदा कीर्तनातून सांगतो की आषाढी कार्तिकीच्या वारीला चला पंढरपूर. बरेच लोक म्हणतात आम्हाला, नाही महाराज, यावर्षी काही झालं तरी यायचंच आहे. आणि नेमकं यायची वेळ होते तेव्हा आम्ही फोन करतो, का उद्या निघायचं आहे, माझी गाडी रिकामीच आहे, येता का? काय महाराज, आलो असतो पण नातू रडतो. नातू रडतो बरं का? म्हणजे जर हा माणूस मेला तर या माणसाचा नातू रडतच राहील का? काही माणसं त्याच्यापेक्षा भारी कारण सांगतात, नाही महाराज, याची खूप इच्छा होती, पण आमची म्हैस माझ्याशिवाय दूध देते. म्हणजे जर हा माणूस गेला तर याची म्हैस दूध देणारच नाही का? म्हणजे आपण देवासाठी काहीही करणं सांगतो, काही. वास्तविक देवासाठी काहीही करायला तयार असलं पाहिजे आपण. कारण देता देवविता नेता नेवविता, इथे याची सत्ता काय आहे? देणारा भगवंत आहे, नेणारा सुद्धा भगवंत आहे, आपलं काहीच नाही.